ओंकारेश्वरी. चला आता आपण आज ट्रिप चालले सगळी. पालीचा खंडोबा, ज्योतिबा, कोल्हापूरची महालक्ष्मी, बाळूमामा, सौंदती यल्लम्मा, परशुरामगड आणि चिंचणी मायक्का, मंगसुळीचा खंडोबा, कुकुटनरची यल्लम्मा. आपण आता चाललेलो आहे. तर आता आपण घरून निघतोय. आता आपण गाडीची पूजा करून इथून निघणार आहे. आज शनिवार 2 ऑगस्ट 2025 वार शनिवार. दरवर्षीप्रमाणे आपली यावर्षी पण श्रावण महिन्यामध्ये आपण ट्रिप काढत असतो. यावर्षी पण आपण ट्रिप काढतोय. सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून घरी बसून दर्शन घ्या. जरा 5 जण एकत्र ओवाळा. जरा सगळ्या हात लावून ओवाळायचं. छान छान. चला तर मागच्या गाडीची पूजा करायला चला. चला मागच्या गाडीची पूजा करायची. तू इकडून लक्ष या सगळे एकत्र पूजा करा. मागत थांबा. काळूबाईच्या नावानं चालू ना. चालू ना. आहे नाही ते ठेवली आणि बॅगा कपड्यांच्या ज्या ज्या आहेत त्यांनी खालच्या बॅगा सोबत राहू द्या. मोठ्या बॅगा खाली ठेवून द्या. मम्मीची प्रस आहे. बस तू तिथं. तर राहून दे ना. आरती आता मोकळच आहे ना. छोटी बस त्याचे बसू द्या.
मला कसं पिशवी उचलत नाही काय होत नाही 17 वेळा पुढे घ्या ना म्हणा पुढे घ्या माघारी आले बटाणे बघा ती पण चिकून बटाणे हे जरा आहे ना मागून येऊ दे ना चल पुढं सितांबीर दिया तरी वाटत नाही का दुसरं वाटतं या खाली या उतरा नाही थांबा गाडी लावतो पाहिजे उतरा खाली पलीकडे चला उरका आज आम्ही रणजित दादांबरोबर ट्रिपला चाललेलो आहे
रणजित आपली हे बांधलेले बाईच नाही काही आम्ही लई वेळ झालं येऊ हा ड्रायव्हरनी काय वाटतं थांबवलं गाड्या चांगल्यात ना बसायला काही गेले ना गणेश तुम्ही बाया पडून आले का नाही आणलंय ना तिथं नाश्त्याला म्हणजे ती सातारा हॅलो आले घरी सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा येळकोट सोबत आहे का
आम्ही आहे की भाऊ रात्री मी तुळजापूर आलो ना एक मिनिट बाबा आशीर्वाद सुखी राहा आशीर्वाद योगीराज तिकडचा दरवाजा दहा 15 मिनिटात फोन करू का तुम्हाला आणलं सगळं माहिती सांगा कुठे ठेवायचा गणित जर रे बा येळकोट येळकोट जय गल्ला सदानंदाचा येळकोट 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 जय गल्ला आपले सिंहासनावर गादीवर आपले खंडर आहे हा देवाच्या डाव्या हाताला माहिसाई देवी आणि देवाच्या आपल्या उजव्या हाताला बाणाई देवी आपली गंगा आणि खाली पाठीमागे आपलं स्वयंभूलिंग आहे. बाण लांब का बरोबर बसलेली आहे ती देवाची आपली दुसरी बायको म्हणजे गंगा त्यामुळे देवाच्या उजव्या हातात तिला बसवलं आणि माणसं आपली अर्धांग गेली खंडोबाचं माणसं हे जोडीनं पुढं असतात ज्यावेळेस देव तिकडे जाईल त्यावेळेस बाणाई गादीवर असते. गादीवर असते म्हणजे खंडोबाच्या जागेवर असते आणि हे देवाचं एक असं दिवस होय का वर्षातून 2 दसऱ्याला आणि 2 दिवस गादीवर इकडे असते 12 खंडेराच्या स्थानांपैकी पाल हे आपलं स्वयंभू स्थान आहे. हे देवाचं जन्मस्थान आणि लग्नस्थान लग्न सोहळा दोन्ही इथेच होतो. देवाचा उगम ही तेच झालाय स्वयंभू आणि देवाचं माणसासोबत लग्न हे आपल्या पालीमध्येच लागलंय. कधी असतं लग्न पौष पौर्णिमेला मृग मृग नक्षत्रावर असते ते ना थोडी माहिती सांगा अजून जरा या का काही? हा, मग तेच. हा, मग तू थोडासा तिकडे सरकू ना, त्याला पुढे या बाबा. आम्ही या मग तू वाकून इकडे असायचं प्रथम यात्रेचा दिवस आम्ही आहे ना वाजेवाड राहिलंय आणि आपलं युट्यूबला इंस्टाला चॅनल आहे. तर आता आम्ही चाललोय तेलला मला जाता जाता दरवर्षी आम्ही येतो पालीच्या खंडोबाला. तर तुम्ही थोडी माहिती सांगा म्हणजे सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. आता मला आहे माहिती पण एवढी काय नाहीये. तुम्ही इथे असता म्हणजे आम्हाला 10% माहिती तुम्हाला 90% माहिती म्हणजे तुमच्याकडून सर्वांना माहिती पोहोचल पण आणि देवाचं महत्व पण कळण. आपला हिंदू सनातन धर्म हिंदू संस्कृती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. तर तुम्ही थोडीशी माहिती सर्व सांगा. हा प्रथम पहिल्यांदा इथं उगम स्थान आहे स्वयंभू शिवलिंग आहे. ते स्वयंभूलिंग सकाळी पूजा अर्चा आहे. यात्रेचा मुख्य दिवस असतो त्या दिवशी पूजा अर्चा वगैरे होऊन नंतर दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान जे मानकरी देवराजाचा पाटील येऊन सगळे पुजारी मंडळी मूर्ती त्यांच्या कमरेला देतात आणि मग रथात बसून पलीकडे बोहले म्हणून आहे तिथं विवाहस्थान आहे देवाचं. ते वाजत गाजत पूर्ण तोपर्यंत वाढणारी आहे. नाव आहे का गावाचं बहुल्यावर लग्न बहुल्या आपण म्हणतो बहुल्या. हा लग्नगर आहे ते देवाचं. तिथं देवाचा संध्याकाळी कोरज मुहूर्तावर शुभविवाह केला.
पौष महिन्यामध्ये पौष पौर्णिमेला पौष पौर्णिमेला त्या आदल्या दिवशी मृग नक्षत्र. आणि हळद वगैरे किती लागते म्हणजे? हळद चंपाषष्ठीच्या याला जेजुरीत हळद लागते. हा. तिथून 6व्या महिन्याने इथं पारीत लग्न लागतं आणि इथून 6व्या महिन्याने मंगसुळीला कर्नाटक तिथं देवाचा लंगर तुटला जातो. एक कंकणाचा धागा तुटला जातो. अशी इथली आख्यायिका आहे. चंपाषष्ठीला जेजुरीमध्ये हळद लागते हळद लागते. आणि त्याच्यानंतर बरोबर 6व्या महिन्याने देवाचं लग्न लागते त्या पालीमध्ये आणि त्याच्यानंतर 6व्या महिन्याने मंगसुळीला मंगसुळीचा खंडोबा मंगसुळीमध्ये त्या ठिकाणी कंकणाचा धागा तुटतो, लंगर तुटतो. स्वप्नाचा धागा तुटतो म्हणजे नंबर तुटला जातो. लग्नात तशी कांकडं बांधतो हा पूर्वी असायचं लग्नामध्ये काकणं बांधायचं. मंगसुळीला तुटतात 6व्या महिन्याने. काकणं बाशिंग असं ह्याची आख्यायिका आहे. थोडक्यात सांगायचं सदानंदाचा पार्वती दोन्ही एकत्र म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण लिंग बघतो ना प्रत्येक ठिकाणी एकच साळुंका. आपल्या फक्त पालीमध्ये इकडून सदानंदाचा एकूट 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 जय मल्हार. पप्पा हे शिवलिंग गायीच्या धारेतून प्रकट झालं. गायच्या धारेतून का? जी पागाय बोलूनची भक्ती नव्हती हा 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 ज्यांनी खंडेरायाला प्रसन्न करून हे ते लग्नासाठी बोलवलं. ज्या गायीच्या कपिला नावाची गाय जी होती त्या गायीच्या धारेतून प्रकट झालं. वाज गायच्या तुमच्यामुळे छान दर्शन झालं आणि युट्यूबला सोडलं चालत नाही सर पोचलं पाहिजे माणसं दादा युट्यूबला सोडलं चालत नाही कोणी तुमच्या नाही ना काय त्यावेळी तसं आपण सगळ्यांना युट्यूबला सोडतो ना त्याच्यामुळे तर इथलंच वायर नाही ना या नमस्कार. ते मग तिकडे खायचं बरोबर जास्त पैसा तर मागे ठेवा. मला हे रंजित 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 ऐका रंजित फोटो काढा ते फोटोग्राफचा फोटो काढा. रंजित रंजित हॅलो सगळं असं करून दाखवून बनतं. पुढे मला माहितच नाही. देवाचं दर्शन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आल्यावर मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही, अर्धीच प्रदक्षिणा घालायची आहे.
भंडारा घ्या. आनंदाचा तुमच्या कपाळाला नाही. ते वाघोबा आहेत ना. हा हा नाही पण त्यांचं पुसलं असं ना घामेल आलं असेल तर. तुम्ही पुसला. आता कासव तिथं. त्यानंतर आपण हा आता कसं त्यानंतर कासवाचं दर्शन घ्यायचं. या ठिकाणी भंडारा व्हायचा. व्हिडिओ चालले ना. त्या साईडने सरळ आपल्या तुळशीचं दर्शन घेऊन मग नंतर चला. नदीच्या पाठीमागून प्रदक्षिण मारायचं. तुळशी दर्शन घेऊन. चालतं का वर चढलं? 2 मिनिटं झालं. तुळशी वृंदावन दर्शन. त्या ठिकाणी आता नंतर तुळशी वृंदावनचं दर्शन घ्यायचंय. ए चला पहिलवान तू पुढं चल की हे आम्ही द्या की तुम्ही कुठे या मी गणेश श्री गणेश दर्शन तिथं कालभैरवनाथाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी कालभैरवनाथाचं मंदिर आहे. हा श्री गणेशाचं आता दर्शन घेऊन नंतर इकडं नंतर घ्यायचंय ते का? नंतर नाही ज्यावेळेस आपली प्रदक्षिणा पूर्ण होती हा, हा. त्यावेळेस कालभैरवनाथाला आरती वगैरे देऊन मग नंतर मंदिरामध्ये जातात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर कालभैरवनाथाचं दर्शन घ्यायचंय. तोपर्यंत दर्शन घ्यायचं नाही. होईल आता श्री गणेश गणपतीरायाचं दर्शन घ्यायचं. तिचं काम सिद्धीला जाण्यासाठी प्रत्येक कामाचा श्री गणेश होण्यासाठी या ठिकाणी पहिलं गणपतीरायाचं दर्शन घ्यायचंय. नंतर आपण मात्र यायचं पुढे जायचं ज्योतिबाचं. नेक्स्ट टाइम तुम्ही अभिषेक करण्यासाठी या की तुम्ही आपण अभिषेक करू. बर चालतंय. ठीक आहे. 5 किंवा 5च्या दरम्यान अभिषेक होतो. हा, हा. स्नान आता श्रावणातला आपला पहिला शनिवार. हा हा मात्र याचं दर्शन. तर आपल्याला मारुतीरायाचं दर्शन घ्यायचंय की मारुतीरायासारखी आपल्याला ताकद यावा, बळ यावा, प्रत्येक विघ्नाला संकटाला तोंड देण्यासाठी ताकद येण्यासाठी. हा इथून किती किलोमीटर आहे ज्योतिबाचं? 110 म्हणजे 1-2 तासाचा रस्ता. त्यानंतर आपल्याला मंदिराच्या मागील बाजूला तिथे चिंतामणी श्री गुरुदेव दत्त आहे. चिंतामणी श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त आहे. त्या ठिकाणी पण भंडारा वाहून दर्शन घ्यायचं. जसं आपलं जे ह्याला आहे तुळजापूरला चिंतामणी आहे मंदिराच्या मागच्या बाजूला तसं इथे चिंतामणी उजवी डावे घेतात तसं आहे. तसंच येतं. इथे ही स्वयंभूलिंग तसंच आहे. हा हा त्याच्यावर तुम्ही जे काय करायचं कोड असेल किंवा साखर असेल हा, हा. तिथं काय नाही. तिथं हा. आता तिथे नाणीपाशी दर्शन घेऊन मग नंतर माघारी येऊन विठ्ठल मंदिराचं आणि स्वयंभूलिंगा दर्शन तिथं लिंगा दर्शन घे. ही नाणी त्यानंतर त्या ठिकाणी देवाच्या आंघोळीचं पाणी येत आहे. सोम प्रदक्षिणा मारली जाते. हा? आपल्या खंडेराला सोम प्रदक्षिणा मारली जाते. हा, हा. आता खाली शिवलिंग असल्यामुळे हा. त्याला अर्धी प्रदक्षिणा नाणीपर्यंत नाणीत ह्या पाण्याला ओलडायचं नसतं. वळणायचं नाही का? हा हा. तिथून परत माघारी येऊन तर ह्या ठिकाणावरून परत माघारी फिरायचंय. त्या ठिकाणी नाहीचं पाणी आहे. त्या पाण्याला वळडायचं नाही म्हणजे ते पाणी वळडून माघारी पुढं जायचं नाही. आता आपण माघारी वळायचं. विठ्ठल मंदिर आणि त्यानंतर विठ्ठल मंदिराचं दर्शन घ्यायचं.
शुभानंदाचा रामकृष्ण आपल्या मंदिरात इतिहास इसवी सन पूर्वच्या अगोदरचा इतिहास आहे. इसवी सन पूर्वच्या अगोदर हां 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 तिथं ज्यावेळेस भक्ती पालागुण नावाची जी भक्ती होती जी खंडेरायाची म्हणजे शिवशंभू महादेवाची सेवा करायची ती शिवशंभू महादेवाची सेवा पालय नावाची भक्ती नव्हती ती शिवशंभू महादेवाची सेवा करायची. शिवशंभू महादेवाची सेवा करायची. करण्यासाठी तिच्या गवलन असल्यामुळे तिच्या गायी घेऊन तिथं ह्या गावाला पूर्वी राजापूर नाव होतं ह्या गावाचं पूर्वी हां पालीचं पाली गावाचं नाव राजापूर. हां आता ह्या पालाई होण्याच्या भक्तीमुळे खंडेराय इथं विवाह करण्यासाठी इथे आले हां हां तिला दिलेल्या वचनाप्रमाणे. हां. आणि आपला खंडेराय हा वचनप्रिय आहे. हां हां जे कोण भावी भक्त वचन देतील त्या वचनात तो प्रिय होतो प्रिय होतो, आणि हां. तो उभा राहतो. मग हिच्या तो समोर एक शिवशंभू महादेवाचा आपला शंभू होय हां, हां. हा डोंगर आहे. आणि ह्या नदीला आता ताराई नदी म्हणतात. पूर्वी ह्या नदीला कालगंगा म्हणायचे. कालगंगेच्या पात्रातून पाणी घेऊन हां हां किंवा इथे कालभरणाचं दर्शन रिटर्न झालं. बरं बरं. आशीर्वाद 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 सुखीभाव. आशीर्वाद हां आता इथे काय त्यानंतर आपण परत माघारी आल्यावरती मार्तंड भैरवनाथाचं दर्शन घ्यायचंय. त्या ठिकाणी पण आपण भंडारा व्हायचंय आणि दर्शन घ्यायचंय. एकच मिनिट हे काळाचे काळ हा हे भैरव आहेत जे अष्टभैरव आहेत ना अष्टभैरवांपैकी ह्यांची एक उत्पत्ती इथे काळभैरव. काळ भैरवनाथ काळाचा काळ माग सारणारे हे काळ भैरवनाथ आपल्यावरील येणारे विघ्नाचं निवारण करणारे. त्या ठिकाणी आल्यावरती आता जसं आम्ही आता सांगितलंय त्या पद्धतीने दर्शन घेत जा. त्या ठिकाणी पुजारी आहेत आणि पुजाऱ्यांनी ही माहिती सांगितली आणि त्या पद्धतीने आपण दर्शन घेत जावा. म्हणजे तुमचं या ठिकाणी आलेलं दर्शन पूर्ण होईल आणि आपण देवाच्या पाया पडल्यावरती आपल्या घरात प्रपंचात एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होण्यासाठी आपण देवापर्यंत येत असतो. किंवा आपण सगळे दरवाजे ज्यावेळेस बंद होतात सगळीकडून आपण त्रस्त होतो त्यावेळेस आपण एखाद्या मंदिरात जाऊन आपलं दुःख त्या ठिकाणी सांगतो आणि त्या दुःखाचं निवारण त्या ठिकाणचे चिमूटभर हळदी कुंकू उचलून आणलं किंवा देवाचं दर्शन करून आलो की आपल्या दुःखाचं निवारण होतं. त्यासाठी आपण येतो. पण आल्यावरती जसं आता दादांनी सांगितलं अशा पद्धतीने तुम्ही दर्शन घ्या. म्हणजे आपल्या सर्व दुःखाचं निवारण पण होणार आहे आणि सर्व व्यवस्थित होणार आहे. कारण दादा आता आम्ही अचानक आल्यामुळं तो सध्या साध्या कपड्यावरती ते पुजारी आहेत. मग दादाने आता सगळी छान माहिती सांगितली. आता शेवटी कुठे जायचंय आता परत नाणीपर्यंत जायचंय आपल्याला. नाणीचं परत दर्शन घ्यायचंय. तर प्रदक्षिणा आपली पूर्ण होते. इकडे सगळं हा बसवाली जावा बसमध्ये जावा. तीन गुफा आहे का? तीन गुफातली एक गुफा आपल्या मंदिरामध्ये आत येते आणि एक नाही चला इथे नाणीपर्यंत जाऊन प्रदर्शन पूर्ण करायची. आणि ज्यावेळेस पाण्याकडून रोज डोंगरावर जायचं पाण्याकडून रोज डोंगरावर पाणी घायला जायचं ना तिच्या गाई वगैरे घेऊन. त्यामध्ये कपिला नावाची एक वांझुटी गाय होती. कपिला नावाची वांझुटी गाय होती. हा ज्यावेळेस म्हणजे शंकरांनी खंडेराय अवतार धारण केला मनी म्हणले दैत्यांचा संहार करण्यासाठी युद्ध करण्यासाठी ज्यावेळेस ते भूतलावर प्रकटणार होते त्यावेळेस पालाई घेऊन त्यांनी वरदान दिलं वचन दिलं की हे पालाई मी ज्यावेळेस भूतलावर प्रकट होईल मनी आणि म्हणले दैत्यांचा संहार करण्यासाठी भूतलावर मी ज्यावेळेस प्रकट होईल त्यावेळेस मी तुझ्या नावाच्या कपले नावाच्या गायीच्या मांजूक आता किती पुढे आता सर्वात शेवट या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगता हे पण सांगतोय. आम्हाला सगळ्या श्रोत्यात इथं कासावरती भंडारा टाकायचा आहे आणि वरती कळसावरती पण आपण जे म्हणणार म्हणून एक भंडारा वाटी घेऊन आपलं कळसावर भंडारा टाकला
की आपलं संपूर्ण जे काही इडापिडा असतील हा. किंवा जे काही आपलं साकडे असतील ते देवापर्यंत आपल्या खोबऱ्याची वाटी आणि भंडारा घेऊन त्या ठिकाणी उधळायचं आहे. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. प्रदक्षिणा पूर्ण होती. या ठिकाणी शेवटी या कासवाला प्रदक्षिणा आपण केली की आपली प्रदक्षिणा पूर्ण होते. आता दादा उर्वरित माहिती सांगतोय की बाबा त्या ठिकाणी पाली नाव का पडलंय म्हणून. हा चालतं चालतं सांगा. हा जी ये ना दादा, चला. पालागोळींची भक्ती नव्हती ना, पालागोळींच्या भक्तीला हा. खंडेराय प्रसन्न झाले. हा हा आणि ती हे पूर्वी ह्या गावाचं नाव राजापूर होतं. राजापुरापासून हे पालागोळीची भक्तीमुळे त्या पालागोळीमुळे देवाचं नाव गावाचं नाव पाली पडलं. हा हा प्रेमपूर आणि राजापूर. प्रेमपूर आणि राजापूर. हा जे म्हणजे लोकांची जशी श्रद्धा आहे तशी लोक प्रेमपूर बोलायचे. गाडी ते राजा गाडी पुढं काढा. ती दुसरी गाडी महाग घ्या. चला जावा. हा हा प्रेमपूर आणि राजापूर नाव पडलं. हा होतं त्यामुळे त्या गावाचं नाव म्हणजे पाली झालं. आणि इथे खंडेरायाचं निवासस्थान असल्यामुळे काय नाही होत, चला. अखंड गाव हे पालीचं. हा हा इथे निवासस्थान असल्यामुळे इथे पेंबर म्हणलं जातं. पेंबर. हा पाल पेंबर. पेंबर पेंबरमध्ये खंडेरायाचं निवासस्थान आणि पालीमध्ये देवाचं लागतं लग्न विवाहस्थळ. म्हणजे गाव अखंड एकच आहे. नदीच्या पलीकडे जे बाहुलं आहे बाहुल्यावर देवाचं लग्न लागतं. तिथे आता दादांनी सांगितलं तिथं बहुल आहे. बाहुला पूर्वी म्हणायचं हा बहुल्यावर चढलाय म्हणजे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत हे पालीचं खंडेराय. आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातले लोक, कर्नाटकमध्ये लोक, आंध्राची लोक देवाच्या लग्नाला भाविक भक्त श्रद्धेने विश्वासाने भरपूर येतात. असतात, भरपूर. मातंग समाजाच्या मानाच्या काट्या असतील हे आता चालू केले. आणि ते आता दादा होते आतमध्ये. त्यांचा चिरंजीव त्यांच्याकडे आता देवाची सेवा करेल. हा हा अरे एक एक वर्ष असतं का सगळ्यांकडं येत असतात अजूनमधून. हा दादांनी छान दर्शन करून गेलं. हा तुमचे चिरंजीव आणि हे क्लासमेट आहेत ना त्याच्यावर पूर्वी आपले जीव लग्नाला जाण्यासाठी हत्तीवरून देव जायचे. हा इथं हत्या असायचा ना पूर्वी. काही कारणास्तव किंवा शासनाच्या अंडर आम्हाला वाटतं हत्ती ऑफ नाही झाला. झालाय का काय. आणि मग आता रथ बनवलाय. तर आता तुम्ही देव अहो मुलका लवकर जाऊया. आणि तिच्या पालीच्या खंडोबाला आल्यावरती झाले असतील. बरोबर आपण मंदिराच्या बाहेर आलो या दिशेला डोंगर दिसतोय आणि डोंगरावरती इंजाई देवीचं मंदिर आहे. दादा तुम्हाला थोडक्यात माहिती सांगा ती थोडं मोठ्या आवाजात सांग म्हणजे ते ऐकू. इंजाई देवी आपली ही खंडेरायाची बहीण आहे. आणि वरती विंध्याचल पर्वतावरनं आपल्या पालीमध्ये तिचं डोंगरावरती आली. आल्यानंतर वास्तव्य झालं. त्यानंतर तिच्या आपल्या डाव्या कर्मीतून ज्यावेळेस पाणी येतं ते पाणी खरूज ज्यांना कोण असेल त्यांना नाईट असेल, फंगल असेल, इन्फेक्शन असेल किंवा गजकरण ज्यांना कुणाला खरूज, नायटा, खंगल, ज्यांनी त्या कुंडामध्ये आंघोळ केली गजकरण जे काही व्याधी असतात म्हणजे त्वचा संदर्भातल्या ज्या काही व्याधी असतील आणि त्या व्याधी आपण दवाखान्यात जातो, डॉक्टर इलाज करतो आणि काही वेळेस काय होतं डॉक्टर त्यांच्यापर्यंत गोळ्या औषध देतात पण त्याच्यावरती काय म्हणजे ते नीट होत नाही किंवा गोळ्या औषधं चालू आहे मलम लावला त्या तेवढ्यापुरतं ते व्यवस्थित होतं आणि नंतर ती व्याधी परत उद्भवते. तर मग अशा वेळेस काय करायचं तर ह्या ठिकाणी विंध्याचल पर्वत बेगड एक व्हायची, हां. ओटी भरायची, नारळ ठेवायचा आणि त्यासोबत आईच्या कुंडामध्ये जाऊन बेगड स्नान व्हायची, वटी सोडा ठेवायची, एक नारळ ठेवायचा, मनातील संकल्प करून नारळ ठेवायचा आणि त्या ठिकाणी आईची तिथं कुंड आहे पाण्याचा त्या कुंडामध्ये आंघोळ करायचे. 12/18 काळ तिथे कुंडाला पाणी असतं. हां उन्हाळा पावसाळा किती जरी दुष्काळ पडला तरी त्या ठिकाणी पाणी असतं. उंच डोंगरावरती ते ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी गाडी जात नाही, पायी जावं लागतं. पुरुषांनी वस्त्र न घालता मंदिरामध्ये प्रवेश करायचा असतो हां. आणि काळी कपडे मंदिरामध्ये गाभाऱ्यात चालत. तसं दादा आपल्या हिंदू सनातन धर्मात कोणत्याच देवी देवतांना काळी वस्त्र चालत नाही. पण आजकाल काय झाले मुलांना काळ्या रंगाची आवड निर्माण झाली म्हणजे गोरे असतात त्यांना काळी पॅन्ट घालायला आवडते.
ते आवड निर्माण झालं पण आपल्या ह्याला संस्कृतीला चालतच नाही. आणि तुम्ही जरी घातलं पण देवाच्या मंदिरात जाताना तेवढं फक्त पाळलं तरी चालते. किंवा आज आपल्याला एखाद्या मंदिरात जायचंय, देवाचं दर्शन घ्यायचंय, त्यावेळेस तुम्ही काळी कपडे घालू नका. कारण काय होणार आहे, काळी कपडे ही नकारात्मक गोष्टी ओढून घेते आणि ऊर्जा. तर ती नकारात्मक ऊर्जा घेऊन आपण मंदिरात गेलो आणि तिथं प्रवेश केला, ती नकारात्मक ऊर्जा शरीरावरतीच राहणार आहे. त्याच्यामुळे होईल तेवढं पेंट कलरचे, पांढरा रंग हा शुभ्रतेचं आणि याचं प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही पांढरे कपडे घालून गेलं, शांततेचं प्रतीक आहे, तर ते अजून उत्तम असणार आहे. तर आता दादांनी जी माहिती सांगितली, आल्यावरती तुम्ही पालीला त्या ठिकाणी इंजाई देवीचं दर्शन घ्या. त्यानंतर आपण पालीच्या खंडोबाला आल्या की इथं म्हसोबाचं पण मंदिर आहे. ज्यांना कोणाचं कुलदैवत खाऱ्यावर आहे त्यांनी म्हसोबाला 2 पायाचं किंवा 4 पायाचं नैवेद्य पोचवावं लागतं. मग आता सगळेजण म्हणतात मला खंडोबाला बकरं कापायचे, खंडेरायाला बकरं नाही कापलं. हा म्हणजे लोकांचा शब्द कसा असतो की मला खंडोबाला जायचे. काय असतं कुलदैवत म्हणजे काय प्रामुख्याने, कुलदैवत ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये वंशाचा खंड होतो, वंशाचा उद्धार होण्यासाठी तुम्ही एखाद्या कोणत्याही स्वयंभू ठिकाणी जाता. स्वयंभू ठिकाणी जाऊन एखाद्या कुलदैवताला प्रार्थना करता किंवा साकडे घालता की हे देवा माझ्या घरामध्ये माझा वंश पूर्ण खंड होत चालला, माझ्या वंशाचा उद्धार होऊ दे, तिथून पुढे आम्ही तुला कुलदैवत म्हणून पूजू. जी खाणारे लोक असेल म्हणजे मातंग समाज असेल किंवा धनगर समाज असेल किंवा रामुशी समाज असेल, जे लोक खातात, ज्यांच्याकडे मेंढर वगैरे भरपूर, आता सर्वच समाज खातो. पूर्वीच्या काळात म्हणजे वंश वाढला तिकडे एक समोर मंदिर आहे ना, पंत मंदिरात यायचं. हा हे राखणदार मसोबा. त्यावेळेस आपण खंडेरायाला दर्शनासाठी येतो. त्यानंतर ह्यांचं दर्शन घेतल्याशिवाय तुमचं दर्शन पूर्ण होत नाही. आणि सांगितलेल्या मागासारखं जसं ज्या लोकांनी खारा निवद म्हणजे आपल्याला काय मागून घेतलं, बकरं कोंबडं द्यायचं असेल तर खाऱ्या निवदाचा मान ह्यांना तिथं द्यायचा आहे आणि गोड्या निवदाचा मान मंदिरामध्ये असतो. तर बऱ्याच जणांना काय वाटतं, आता आपण चर्चा करताना किंवा आपण कधी पाहतो आपल्या भावकीत नातेवाईकातून, चला मला खंडोबाचं बकरं द्यायचंय, खंडोबाला बकरं आहे. ते देवाला बकरं लागत नाही, देवाच्या या ठिकाणी रक्षक आहे ते म्हसोबाला बकरं लागतंय. देवाला गोडव्याचा निवेद हे तुम्ही लक्षात राहू द्या. म्हसोबासाठी कोंबडा असतो. आणि हा जो राखणदार जेवढे सरदार आहेत, जेवढे शिपाई असतील, तिथे मणिमल्ल दैत्य असेल किंवा राखणदार असतील, ह्यांचा हा मेन सरदार म्हसोबा. ह्यांच्यासाठी अंड, आमट, गांजा, दारू आणि कोंबडा द्यायचा. आणि बाकीचा बकऱ्याचा नैवेद्य, 4 पायाचा नैवेद्य तो विहिरी बसले शिपाई आहे, त्या विहिरी बसले शिपाईपाशी पोचवलं द्यायचं. आणि त्याला अशा पद्धतीने दादा छान माहिती सांगतोय. आणि कमी वयात दादानी म्हणजे ते पुजारीचे पण तरी कमी वयात शिक्षण पण करून आणि घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून देवाचं अध्यात्माचं ज्ञान पण त्यांनी अवगत केले. आणि ते ज्ञान आता त्यांच्या मुखातून तुम्ही ऐकत आहात. तर असं आपण आपल्या लहान मुलांना, जसं मी एक व्हिडिओ टाकली होती की घरात देवपूजा करताना आपण आपल्या मुलांना जवळ बसवलं किंवा काही वाचन करताना आपल्या मुलांना जवळ बसवलं तर त्याचा प्रभाव आपल्या मुलांवरती पण होत असतो. तसं बघा आता जो काय प्रभाव आहे तर दादा त्याच्या मुखातून जे सांगतोय म्हणजे त्याला तेवढं अध्यात्माची माहिती आहे. तर ही माहिती आपल्या लहान मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि आपला हिंदू सनातन धर्म वाढला पाहिजे. आपल्या देवादिकाची सर्व माहिती आपल्या लहान मुलांपासून ती मोठ्यापर्यंत सर्व गेली पाहिजे, पोहोचली पाहिजे. ज्यांचे कोणाचे पाय दुखतात किंवा हात दुखतात किंवा काय करणी बाधा झालेली असेल तर चंदनाच लाकडाच्या देवाला इथून पाय वाहिले जातात, जेणेकरून आमचे देव आपले पाय दुखायचे बंद होते. चंदनाचंच लाकूड, चंदनच लाकडाचे, इतर लाकडाचं नाही सर, तो माणूस चंदन लाकडाचा. मग ते काय करतात मग समजा इथं पाय वाहिले विसर्जित आमचे जेवढे देवाचे आता भरपूर इथं माठीमाग फुले, त्या फुलेमध्ये भरपूर लोकांचे पाय, नवसाचे पाय. ज्यांनी कोणी देवाला नवस बोललाय की माझे देवा काय करणार इथेच ठेवतो, इथनं हलत नाही, काहीच नाही. हा ते वाहते पाणी सोडून नाही द्यायचे किंवा काय नाही करायचे. मला कसं वाटलं तुळजापूरला परड्या सुटकातल्या सोडतात त्या सगळ्या जाळून त्याची राख करून पाण्यामध्ये विसर्जित करतात असं काहीतरी. हे नवस आहे. जसं तुम्ही नवस बोललाय की माझे हातपाय जोपर्यंत तो व्यक्ती आहे तोपर्यंत तो सुरक्षित राहावा, त्याच्यावर कुठली बाधा येऊ नये. एकदा जो त्यांनी नवस काय बोलला की माझे हातपाय दुखायचे राहू दे, मग जोपर्यंत तो व्यक्ती आहे, हयात आहे, तोपर्यंत त्याचे हातपाय त्याच्या नावाने देवाचे इथं सुरक्षित राहतात. असं पूर्ण आता पाठीमागच्या पिढीमध्ये पूर्ण हातपाय.
चला दादाने छान अशी माहिती सांगितली. ओंकारेश्वरी अविलेश शेतकर दादा शेतकर. आता आपण जे इथे 3 शिवलिंग पाहताय त्यातील हे पहिलं आहे ते केदारनाथ, दुसरं आहे ते बद्रीनाथ आणि त्या साईडला आहे ते काशी विश्वनाथ. त्यातील एक पहिलं केदारनाथ जे शिवलिंग आहे ते स्थापित शिवलिंग आहे ते केदारनाथांचं, आणि ही 2 शिवलिंग आहेत ती स्वयंभू आहेत. एक ज्योतिबाचं मूर्तिरूप जिकडे तुम्ही ज्योतिबा पाहताय तेच इथं लिंगरूप, आणि तिकडे पाहताय ते काशी विश्वनाथ. ते काशी विश्वनाथांचं जे लिंग आहे ते स्वतः चोपडाईमध्ये प्रकट केलेलं आहे. त्यामुळे हे स्थापित आणि 2 स्वयंभू अशी इतर शिवलिंग आहेत, केदारनाथ, बद्रीनाथ आणि काशी विश्वनाथ. तुमचा कोणताही अभिषेक असू दे, रुद्राभिषेक असू दे, देवाचा अभिषेक असू दे, अभिषेकाची सुरुवात ही देवाच्या लिंगरूपापासून सुरू होते. ज्योतिबाच्या नावाला चांगले. ओम करचरण कृतंबा कायजं कर्मजं श्रवणनयन जंवा मानसं महापराधं वेदं वेहतं वा सर्वमेतक्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. ओम ज्योतिस्वरूपाय विद्महे भटरूपाय धीमहि तन्नो केदार प्रचोदयात्. नाथस्मरण चांगलं ज्योतिबा नावाने तुम्ही पुढे जर का बाकी दर्शन करा. पाठवत थांबा की बाकी पाठवत थांबा. सांगा कुठला निघाला. ते बाकीचे आज जाऊ दे. बाकी जाऊ द्या लो, तुमच्यामुळे थांबायला नको. मागं मागे जरा पटवत थांबायची. बाकी जाऊ द्यात ती. बाकी या तुमच्यामुळे साईडला उभा राहा. चला चला नंतर काढायची. चोपड्याच्या नावानं बाजूला पलीकडे लिखतात. ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आलं तिथं चोपडा मातेचं मंदिर आहे. आपण या ठिकाणी छान अशी देवीला साडी आणलेली आहे, वटी भरणार आहे, साडी चोळली, हळदी कुंकू वाहून घेतले वटीवर. घर झाला आता नाही, फक्त ते जाते वेगळंच असते. नाही करता येतो अशी लागते. फोटो काढून बरं चालतं तसं. पलीकडे थांबा, हात थांबा, हात थांबा. चला आई साहेबांची आता आपण या ठिकाणी वटी भरतोय आणि छान असा आई साहेबांना त्या ठिकाणी चोपडा मातेला छान असा शालू आणलेला आहे. आंबा कलरचा छान शालू आणलेला आहे.
हो हो उद्या परवा आवडली ना तुला आणि तू घाल छान केली कपडा माताच्या नावानं चांगलं शांत आहे रे लय शांत आहे ज्योतिबाच्या नावानं चांगले ज्योतिबाच्या नावानं चांगले ज्योतिबाच्या नावानं हो हो नमस्कार बोललेलं फोटो घे ना बा फोटो घ्या मी जातो बाहेर नावानं चांगले दादा धन्यवाद धन्यवाद सगळ्याचे फोटो घेऊन काढू सगळ्याचे फोटो सगळे दादून बघ रणजित चला ओंकारेश्वरी चला आता आपण ज्योतिबाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे आणि आता पुजारी आपल्याला आतमध्ये घेऊन चालल्यात आणि या ठिकाणची सर्व अशी माहिती आपल्याला सांगणार आहे. दरवर्षीप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी ज्योतिबाला आलेलो आहे. तर आहे तर या ठिकाणची पूर्ण माहिती आपल्याला सांगणार आहे. हां अगदी माहिती सांगतो तू पण थांब ना बाबा परत पुढे की तू दादा ते प्रथम दर्शन आहे नंदीपासून सुरुवात होते ज्योतिबाची. ते सगुण आणि निर्गुण अशी दोन हे नंदी आहेत. त्यानंतर जे येणारं मंदिर आहे ते लिंग स्वरूपात येणारं ते महादेव मंदिर. तिथे 3 शिवलिंग आहेत ब्रह्मा विष्णू महेश. त्या ठिकाणी आपण दर्शन घ्यायला आलो की पहिलं नंदीचं दर्शन घ्यायचंय. एक नंदी सगुण आणि एक नंदी निर्गुण. सगुण निर्गुण असं या ठिकाणचं महत्व आहे. त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपण आतमध्ये जायचं आहे. तर प्रत्येक ठिकाणचं तुम्हाला दर्शन आम्ही देतो आहे. युट्यूबच्या माध्यमातून सर्वांनी दर्शन घ्या. दादा या ठिकाणी मुख्य पुजारी आहे आणि दादा आपल्याला सर्व ठिकाणचं व्यवस्थित दर्शन करून देणार आहे. चला ही पण सर आमची आमची बहीण आहे. चला
माझ्या खिशाला कमरेला बेल्ट असं तर काढून ठेवा. बर 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 हा. पुढे तिकडे हात दाखवतो. हा, तिकडे येतो ये माघारे या इकडे या पटकन पटकन या म्हणा पटकन या बोलायचे सगळ्या बोलायचं का एकटाच मेजर बघा ते एक जण बघा त्यांना सोडा फक्त ब्लॅक ब्लॅक आहे बघा जॅकेट त्याला सांग जरा निलेशचा प्राण येतात तुम्ही माघारी काय आलं एक मिनिट तो मोठा मोबाईल दे नाही हे मोठा नमस्कार नमस्ते तुमच्या समोरच आहे दादा तुमच्या समोरच आहे मी 2 मिनिटात समोरच आहे हो 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 2 मिनिटात त्यावरचे पण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असं काय म्हणणार साहेब मी कानात गेली बसावं काय तर आपलं बोलायचं दक्षिण दवाखान्याला आपण चला चला वेळ घालवू नका वेळ घालवताय चला म्हणजे दुसरे आशीर्वाद सुखी रहा असं और का पटपट चालते चला मग आले आणि सगळी लोक आशीर्वाद सुखी रहा नमस्कार नमस्ते का मग यायचं होतं का नाही बरं काय लागलं असते करायला आता आले की आपण नमस्ते तिकडे नाही करायला चांगला छान उत्तम पुढं उत्तम गर्दी होते कदम उत्तम हा अति उत्तम आणि वरती तिकडं वरती मग त्या साईडला आहे ना पायऱ्या हां हां आले का बरोबर फोटोमध्ये इकडे आता
ऐक ना, आता साडी आणली ना छान ड्रेस न तू. हा नारळ वगैरे घे फक्त. साडी आणली काय चांगले आणले तुम्हाला, चांगले आणा. झालो आपण आणले. थांबव त्यांना. हा हा आमच्या मंडळीने ते पण हा फक्त वरती आहे ना. हा चालतंय. बर बर चालतंय. आणखी ओम काळेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे, राहायला पुणे. आज आम्ही ज्योतिबाला आलेलो आहे आणि ज्योतिबाला आल्याच्या नंतर आपण गाडी लावतो तिथं पार्किंगच्याच अगदी जवळ त्या ठिकाणी पादुका दर्शन घ्यायचं आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस ज्योतिबांची मुख्य यात्रा असते, यात्रेच्या वेळेस त्या ठिकाणी शबिना निघतो देवाचा, त्यावेळेस पालखीचा विसावा म्हणून पालखी या ठिकाणी थांबत असते. लोकांच्या काय शारीरिक व्याधी असन, हात पाय काय दुखत असतील, डोकं दुखत असन, तर लोक या ठिकाणी श्रद्धेने मने भावे नतमस्तक होतात, दर्शन घेतात आणि ज्योतिबारायांना त्या ठिकाणी पाया पडून माझं दुखणं राहू दे. हा काय बोला तिथं काय व्हायला लागतं. नाही ते पाया काय करेल नवस करायला लागतो असं पाय. तर ज्यावेळेस पाया पडतात त्यावेळेस आपण या ठिकाणी बोलायचं असतं की माझा हात पाय दुखायचं राहू दे. आणि आपलं दुखणं राहिल्याच्या नंतर लाकडाचे हात पाय करून या ठिकाणी व्हायचे असतात. तर इथं भरपूर जुनी अशी परंपरा चालत आलेली आहे. काही इथं खर्च नाही काय नाही. ज्यांना कुणाला शारीरिक काही व्याधी असेल त्यावेळेस त्यांनी चैत्र पौर्णिमेच्या त्या यात्रेच्या वेळेस यायचे आणि यात्रेच्या वेळेस आपण या ठिकाणी मनापासून नवस बोलायचं आहे आणि आपला नवस पूर्ण झाला की लाकडे हातपाय करून या ठिकाणी व्हायचे आहे. ओम काळेश्वरी. आता तू कामात गडबड 15 मिनिटात फ्री होते. 15 मिनिटं फक्त. त्यासाठी क्या है काढे फोटो माझा काढ काढला का
असं इथून काढ इथून काढल्यानंतर चला बघा आपण जेवण नाही आलो सर्व चला चला खाली अजून इकडं पुढे दादा मोबाईल मग आपल्याच घरातलं की बाळा बंटीचा गुरु संतोषचा गुरु विशालचा गुरु मी हा ते आमच्याच घरातली झाले की तिथं गुमाने आलेच ना म्हटलं ना गुमाने मम्मी हा
पट लवकर. सांग बरे तेवढंच ज्ञान झालं तरी नाही बाजूला. पप्पा ऐसा फोटो का मागे थांबला तू सोबत घेत फोटो का मंदिराच्या डाव्या साईडला लावली महाप्रसाद चालू आहे. महाप्रसाद टायमिंग 10 वाजेने चालू राहिलेले 10 वाजता महाप्रसाद लाईन बंद होईल. मुक्कामात आलेल्या सर्व भाविक भक्तांना सूचना. पप्पांचा नंबर होता. आज गर्दी कमी आहे ना.
लांबून दुरून डोंगर साजरे. हा ते सवय आलोय माझ्याकडे पप्पांचं काय काम होतं ते सांगू की याच्या चालू बरं ओंकारेश्वरी. चला आता आपण सगळीकडचं दर्शन घेऊन आता आपण कोकुटनरच्या यल्लमाला आलेलो आहोत. तर जशी सौंदती यल्लमा तसं या ठिकाणी कोकुटनरच्या यल्लमाचं पण खूप महत्व आहे. काशेगावची यल्लमा, जच्ची यल्लमा, सौंदती यल्लमा सगळ्या यल्लमाचं महत्व आहे. महादेव तर त्या ठिकाणी आल्यावर आपण आईसाहेबांचं छान असं दर्शन घ्यायचं आहे. आणि देवी आपल्याला इथं आल्यावरती देवी आपल्याला चांगला कौल पण देते. तर आल्यावरती आपण आईचं नेहमी आले की दर्शन घेत जावा. आई लहारी मामी उध 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 गाई उध उध परशुराम बाळा उध उध. ओंकारेश्वर. उदगाई उध उध उदगाई उध उध उदगाई उध उध. कापड